नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट या विषयासाठी आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटचा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ग्रुपवर भेटेल आणि त्या सिलेबसनुसार आपल्याला या ठिकाणी सिलेबस कव्हर करायचा आहे. तर त्या सिलेबसमध्ये सेकंड चॅप्टर आहे रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिस आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट चॅप्टर आपण नंतर बघणार आहोत. तर रेशो ॲनालिसिस बघत असताना तर या ठिकाणी रेशो ॲनालिसिसचं मीनिंग काय आहे, त्यानंतर ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन हे आपल्याला बघायचं आहे. तर हा रेशो ॲनालिसिस तुमच्या सिलेबसमध्ये सेकंड चॅप्टर आहे. आपल्याला फर्स्ट चॅप्टर नंतर बघायचं आहे रेशो ॲनालिसिस. तर त्याचं मीनिंग सांगायचं झालं तर रेशो ॲनालिसिस इज वन ऑफ द पॉप्युलर टूल्स ऑफ फायनान्शियल ॲनालिसिस. एक पॉप्युलर म्हणजे चांगलं या ठिकाणी टूल्स आहे, तंत्र आहे फायनान्शियल ॲनालिसिस करण्याचं. म्हणजे वित्तीय ॲनालिसिस, वित्तीय विवरण करण्याचं या ठिकाणी हे रेशो ॲनालिसिस या ठिकाणी एक तंत्र आहे असं आपल्याला म्हणता येतं. इन सिम्पल वर्ड्स, रेशो इज द इक्विवलेंट फॉर्म्ड व्हेन वन मॅनेजिंग इज डिवायडेड बाय अनदर मेजर इन सम युनिट. म्हणजे काय तर कंपॅरिझन करायचं आहे, एका युनिटचं दुसऱ्या युनिटशी या ठिकाणी कंपॅरिझन करायचं म्हणजे या ठिकाणी रेशो ॲनालिसिस आहे असं आपल्याला म्हणता येतं. द रिलेशनशिप बिटवीन टू मोर थिंग्स म्हणजे या ठिकाणी दोन मोठ्या विचारांमध्ये या ठिकाणी तुलना आहे किंवा याचं रिलेशन आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि ते काढलं जातं युजली या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये. रेशो ॲनालिसिस एक फायनान्शियल टूल्स आहे, फायनान्शियल ॲनालिसिस करण्याचं एक टूल्स आहे. त्याचं दोन या ठिकाणी विचारांशी किंवा दोन घटकांशी रिलेशन असतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेशो ॲनालिसिस चालू करत असताना आपल्याला करंट असेट्स कोणत्या आहेत, करंट लायबिलिटी कोणत्या आहेत, त्यानंतर लिक्विड असेट्स कोणत्या आहेत, लिक्विड लायबिलिटी कोणत्या आहेत, हे त्यासोबतच डेट इक्विटी काय आहे हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर या ठिकाणी माहिती पाहिजे. तरच आपल्याला हा प्रॉब्लेम किंवा हा चॅप्टर सोडवता येत असतो असं आपल्याला म्हणता येतं. आता याचे ॲडव्हान्टेज जर सांगायचं झालं तर जनरल इकॉनॉमिक्स कंडिशन ऑफ फर्म. आपल्याला एक जनरल किंवा जनरली इकॉनॉमिक कंडिशन आपल्या फर्मची कळत असते असं आपल्याला म्हणता येतं. रेशो ॲनालिसिसवरून काय कळतं तर आपल्या फर्मची किंवा आपल्या व्यवसायाची इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे हे देखील या ठिकाणी कळू शकतं. फ्युचर रिस्क हे देखील कळू शकतं. त्यानंतर फ्युचर ऑपॉर्च्युनिटी काय आहे, फ्युचर एक्सपेक्टेशन काय आहे हे या ठिकाणी किंवा रिस्क ॲक्सेप्ट कोणकोणत्या करायच्या हे आपल्याला रेशो ॲनालिसिसवरून या ठिकाणी कळू शकतं असं आपल्याला म्हणता येतं. आता रेशो ॲनालिसिसमध्ये काही लिमिटेशन काय आहे तर ते सायंटिफिक ॲनालिसिस इज नॉट पॉसिबल. सायंटिफिक ॲनालिसिस हे पॉसिबल नाही आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता ॲडव्हान्टेज आपण बघितलेले आहेत. ॲडव्हान्टेज काय, इकॉनॉमिक कंडिशन आपल्याला कळते, रिस्क कोणकोणत्या घ्यायच्यात हे कळतं, फ्युचर एक्सपेक्टेशन काय आहेत आपले, त्याच्यानंतर फ्युचर ऑपॉर्च्युनिटी काय आहे हे देखील कळतं. त्यानंतर प्लॅनिंग करण्यासाठी सोपं होतं किंवा पॉलिसी फायनान्शियल पॉलिसी तुम्हाला कशा पद्धतीने राबवायचं आहे हे देखील यावरून कळू शकतं असं आपल्याला म्हणता येतं. कॉस्ट कंट्रोल ठेवता येतं आपल्याला. या गोष्टीत आपल्याला हे ॲडव्हान्टेज आहे असं आपण म्हणू शकतो. तर लिमिटेशन काय आहे, लिमिटेशन
तर सायंटिफिक ॲनालिसिस आपण करू शकत नाही, सायंटिफिक ॲनालिसिस आपल्याला करू शकत नाही. त्यासोबतच इट गिव्ज ओनली द रिलेशन बिटवीन डिफरन्स व्हेरिएबल. ॲक्च्युअल डिफरन्स व्हेरिएबल म्हणजे जे बदलते घटक आहेत त्याच्यामधलाच या ठिकाणी डिफरन्स काढता येतो असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं या ठिकाणी हे डिसॲडव्हान्टेज आहेत. तुम्हाला मी सर्व थेअरीच्या नोट्स या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला PDF करून टाकेल. तर क्लासिफिकेशन ऑफ रेशो काय काय आहेत? क्लासिफिकेशन ऑफ रेशो त्याच्यामध्ये 4 पद्धती आहेत. क्लासिफिकेशन ऑफ रेशो याच्यामध्ये 1 नंबर आहे ट्रेडिशनल क्लासिफिकेशन, 2 नंबर आहे किंवा B नंबर ट्रेडिशनल क्लासिफिकेशन, ट्रेडिशनल क्लासिफिकेशन एक आहे आणि दुसरा एक प्रकार आहे याच्यामध्येच हे आहे बरं का, बॅलन्स शीट रेशो, त्यानंतर रेव्हेन्यू रेशो, त्यानंतर 3 नंबर याच ट्रेडिशनल क्लासिफिकेशनमध्ये कंबाइंड रेशो. हे या ठिकाणी पहिलं क्लासिफिकेशन ऑफ रेशो मध्ये ट्रेडिशनल क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये 1 नंबर बॅलन्स शीट रेशो, बॅलन्स शीटवर काही रेशो आहेत, रेव्हेन्यूवर काही रेशो आहेत आणि कंबाईनवर काही रेशो आहेत असं आपल्याला म्हणता येतं. तर बॅलन्स शीटवर डेप्ट इक्विटी रेशो, डेप्ट इक्विटी रेशो या ठिकाणी येतो. रेव्हेन्यूवर स्टॉक टर्नओव्हर रेशो येतो. तर या कंबाईन्ड रेशोवर असेट्स टर्नओव्हर रेशो आणि डेटर्स टर्नओव्हर रेशो या पद्धतीने या ठिकाणी रेशो येत असतात. ह्याचं क्लासिफिकेशन या पद्धतीनं आहे. नेक्स्ट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला फंक्शनल क्लासिफिकेशन हा एक प्रकार बघायला भेटतो. फंक्शनल क्लासिफिकेशन हे 2 नंबर आहे. याच्यामध्ये हे 3 आहेत बरं का. ट्रेडिशनल क्लासिफिकेशनमध्ये बॅलन्स शीट रेशो, रेव्हेन्यू रेशो, त्याला प्रॉफिट अँड लॉस रेशो असं देखील म्हणतात आणि कंबाइंड रेशो हे देखील या ठिकाणी म्हटलं जातं. तर दुसरं आहे फंक्शनल फंक्शनल क्लासिफिकेशन आणि तिसरा आहे या ठिकाणी सिग्निफिकन्स रेशो. सिग्निफिकन्स रेशो हे क्लासिफिकेशन आहे. आता मी याच्यामध्ये कोणकोणते रेशो येतात ते देखील सांगतोय. बघा रे, रेशो ॲनालिसिस हे या ठिकाणी एक पॉप्युलर टूल्स आहे फायनान्शियल ॲनालिसिस करण्याचं. ठीक आहे. आणि त्यामध्ये म्हणता येईल
रेशो अनालिसिस इज रिलेशनशिप बिटवीन टू more things. Ratio analysis is usually started as percentage नुसार या ठिकाणी काढलं जातं. ठीक आहे. तर त्यानंतर रेशो अनालिसिसचं जर आपल्याला ॲडव्हान्टेज बघायचं झालं तर या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. रेशो अनालिसिस कशाला आहे या ठिकाणी एक जनरल इकॉनॉमी आपल्याला कंडिशन कळते, रिस्क ॲक्सेप्ट कोणत्या आहेत घ्यायच्यात ते कळतं, फ्युचर एक्सपेक्टेशन कळतं, त्यानंतर फ्युचर अपॉर्च्युनिटी कळतात, त्यासोबतच हेल्प इज डिसिजन मेकिंगला हेल्प करत असतं रेशो अनालिसिस. हेल्प इज फायनान्शियल फोरकास्ट अँड प्लॅनिंगसाठी देखील आपल्याला रेशो अनालिसिस हे मदत करत असतं असं आपण म्हणू शकतो. हेल्प इज कम्युनिकेशनसाठी देखील आपल्याला रेशो अनालिसिस हे मदत करत असतं. त्यानंतर हेल्प इज कंट्रोल एखाद्या कॉस्टवर कंट्रोल ठेवण्यासाठी देखील रेशो अनालिसिस आपल्याला मदत करत असतं. ठीक आहे. तर त्यासोबतच शेअर्स होल्डरला किंवा इन्व्हेस्टरला देखील या ठिकाणी रेशो अनालिसिस मदत करतं. त्यामध्ये म्हणता येईल की युटिलिटी टू क्रेडिटर्सनं कुठं या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यासोबतच एम्प्लॉईजनं कुठं इन्व्हेस्ट करायचं आहे, गव्हर्मेंटला देखील या ठिकाणी मदत करत असतं. त्यासोबतच टॅक्स ऑडिट रिक्वायरमेंटसाठी देखील या ठिकाणी रेशो अनालिसिस हे मदत करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. तर त्याचे जे ड्रॉबॅक आहेत किंवा लिमिटेशन काय आहेत, लिमिटेड यूज ऑफ रेशो अनालिसिसचा यूज हा लिमिटेड आहे. त्यासोबतच लॅक ऑफ ॲडव्होकेट स्टँडर्ड या ठिकाणी नाही आहे. त्यासोबतच सायंटिफिक या ठिकाणी सायंटिफिक जे ॲनालिसिस आहे ते सायंटिफिक ॲनालिसिस हे होऊ शकत नाही असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच चेंज ऑफ अकाउंटिंग प्रोसिड्स म्हणजे अकाउंटिंग प्रोसिड्समध्ये चेंज जर झाला असेल तर त्यामध्ये देखील या ठिकाणी रेशो अनालिसिस हे तुम्हाला मदत करत नाही असं आपल्याला म्हणता येतं. हे साधारणतः लिमिटेशन आहेत ते मी थेअरी टाकतोय त्या थेअरीवर व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे या ठिकाणी तर क्लासिफिकेशन ऑफ रेशो मध्ये पहिल्यांदा आहे ट्रेडिशनल मेथडमध्ये या ठिकाणी बॅलन्स शीट रेशो हे एक निघतात. त्यानंतर रेव्हेन्यू रेशोला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो असं देखील म्हटलं जातं किंवा इन्कम स्टेटमेंट रेशो असं देखील म्हटलं जातं. आणि त्यानंतर तिसरा आहे कंबाईन रेशो. हे कंबाईन रेशो या ठिकाणी निघतात. आता या बॅलन्स शीट रेशोमध्ये कोणकोणते रेशो निघतात तर या ठिकाणी या बॅलन्स शीट रेशोमध्ये कोणकोणते रेशो निघतात ते एकदा मी वाचून दाखवतोय, ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. करंट रेशो, लिक्विड रेशो, त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो, प्रोप्रायटरी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो, त्यानंतर कॅपिटल इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो ऑफ करंट असेट्स टू फिक्स्ड असेट्स रेशो. या पद्धतीने या ठिकाणी हे रेशो या बॅलन्स शीट रेशोवर काढता येतात. म्हणजे बॅलन्स शीटवर कोणकोणते रेशो आपल्याला काढता येतात तर त्याचं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो, त्यालाच आपण रेव्हेन्यू किंवा इन्कम स्टेटमेंट रेशो असं म्हटलं जातं.
तर याच्यावर कोणकोणते रेशो येतात ते एकदा व्यवस्थित या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, त्यानंतर नेट प्रॉफिट रेशो, त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, कॅश प्रॉफिट रेशो, एक्सपेन्सेस रेशो, इंटरेस्ट कव्हरेज रेशो, या पद्धतीने या ठिकाणी रेशो निघतात. तर कंबाईन्ड त्यालाच फिक्स्ड रेशो मिक्स्ड बरं का, मिक्स्ड रेशो हे देखील या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्यामध्ये कोणकोणते येतात, हे कंबाईन्डला मिक्स रेशो असं देखील म्हटलं जातं. त्यामध्ये पहिला स्टॉक टर्नओव्हर रेशो येतो, डेटा टर्नओव्हर रेशो येतो, त्यानंतर कॅपिटल टर्नओव्हर रेशो येतो, त्यानंतर पेबल टर्नओव्हर रेशो येतो, फिक्स्ड असेट्स टर्नओव्हर रेशो येतो, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन शेअर्स होल्डर फंड, त्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, त्यानंतर वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, त्यानंतर रिटर्न ऑन टोटल रिसोर्स रेशो, टोटल असेट्स रेशो, या पद्धतीने या ठिकाणी हे रेशो येतात. ठीक आहे, या पद्धतीनं या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे. आता आणखीन एक क्लासिफिकेशन आहे, तर ते क्लासिफिकेशन फंक्शनल क्लासिफिकेशन इन व्ह्यूज ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट और क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू टेस्टनुसार देखील या ठिकाणी क्लासिफिकेशन पडतं. त्यामध्ये लिक्विडिटी रेशो, लॉंग टर्म सॉल्वन्सी किंवा लिव्हरेज रेशो, त्यानंतर असेट्स मॅनेजमेंट रेशो, प्रोप्रायटरी रेशो, हे या ठिकाणी क्लासिफिकेशन पडतं. पण शक्यतो क्लासिफिकेशन या 3 भागामध्ये आहे. ठीक आहे, या 3 भागामध्ये क्लासिफिकेशन केलेलं जातं. ते व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, रेशो ॲनालिसिस हे एक टूल्स आहे फायनान्शियल ॲनालिसिस करण्याचं. वित्तीय विवरण काय म्हणतात पडताळणी करण्याचं एक टूल्स आहे. आणि ते साधारणतः युजली कशामध्ये केलं जातं, तर पर्सेंटेज फॉर्ममध्ये केलं जातं. आणि याच्यामध्ये 2 थिंग्स असतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त या ठिकाणी थिंग्स या ठिकाणी रेशो ॲनालिसिससाठी या ठिकाणी वापरले जातात असं आपल्याला म्हणता येतं. रेशो ॲनालिसिसवरून काय कळतं की नेमकं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती टक्के झालेला आहे सेल्सच्या तुलनेमध्ये, आपल्याला ग्रॉस प्रॉफिटवरून कळू शकतं. नेट प्रॉफिट किती झालेला आहे, ऑपरेटिंग खर्च किती आलेला आहे किंवा ऑपरेटिंग रेशो, करंट असेट्स किती टक्के आहेत आपल्या टोटल असेट्सच्या बाबतीत, हे कळून चुकतं. आणि त्यावरून आपण वित्तीय विवरण या ठिकाणी करू शकतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं इन फ्युचर किंवा कुठं तुमची मीटिंग वगैरे चालू आहे, तर करंट असेट्स तुमच्या टोटल असेट्सच्या तुलनेमध्ये किती आहे किंवा करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीचा रेशो काय आहे, तर त्यावेळेस हे रेशो ॲनालिसिस तुम्हाला मदत करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. डेट टू इक्विटी रेशोमध्ये इंटरनल लायबिलिटी कोणती आहे, एक्सटर्नल लायबिलिटी कोणती आहे, हे या ठिकाणी आपल्याला जाणून घेण्यासाठी हे रेशो ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे झालं क्लासिफिकेशन. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज व्यवस्थितरित्या एकदा बघून घ्यायचे ते. आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय आहे, तर या रेशो ॲनालिसिसमध्ये नेमकं कोणत्या रेशो आहेत तुमच्या सिलेबसला, ते सिलेबसनुसार एकदा बघून घ्यायचं. आता ते सिलेबसनुसार बघून घेत असताना पहिल्यांदा तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट दिसल किंवा करंट रेशो दिसल वगैरे वगैरे, ते रेशो एकदा पॉईंट आउट करून घ्यायचे. आणि पॉईंट आउट करून घेतल्याच्या नंतर त्या रेशोमध्ये नेमकं काय काय येतं हे या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे.
ठीक आहे. धन्यवाद.